यासाठीच पुढे जात होतो तुमच्या, की मला एक दोन वेळा असं जाणवलं की माझी गाडी मागून कोणतरी ओढते. असे येताना जवळपास 3 ते 4 वेळेस पूल लागलेत आम्हाला. आणि पुलाचे तेवढं रस्ता आहे. हां, पुलाच्या तेवढ्या भागामध्ये रस्ता आहे आणि पूल झाला की परत पुढे काहीच नाही. तुम्ही ते बोर्ड बघू शकता, कदाचित नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के ब्लॉग्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज कॅम्पफायर दिसते तुम्हाला, कॅम्पिंगला आल्यासारखं वाटतंय. तर आज आपण आलो आहोत राजमाची किल्ल्यावरती. सध्या आपण राजमाचीच्या पायथ्याशी, म्हणजे ज्या माचीवरील जे गाव आहे उदयवाडी, तिथे आपण उपस्थित आहोत. तिथे आपण कॅम्पिंग केली आहे. आतमध्ये टेंट देखील लावला आहे. येतानाचा रस्ता तुम्हाला दिसलाच असेल कसा काय आहे, तो व्हिडिओमध्ये पुढे दिसेल तुम्हाला कसं पोचलो इथपर्यंत, किती अडचणी आल्या. जरा आपण कॅम्प लावला आहे. इथे एक हॉटेल आहे, हॉटेल अतुल, त्यांच्याकडून कॅम्प घेऊन कॅम्प लावला आहे आणि त्यानंतर आता त्यांच्याच जागेच्या बाहेर आपण कॅम्प फायर केली. तर आज आपल्याला या गड सफर तर उद्या सुरू होणार आहे, परंतु या कॅम्पिंगमध्ये आपल्याला सोबत आहे. पहिले तर गौरव दिसतोय तुम्हाला. गौरव खूप दिवसानंतर आला आहे. असं नाही की गौरव आपल्यासोबत असतो. गौरव कनगडला होता, पण ती आपण व्लॉग रेकॉर्ड केलेला नव्हता. त्यानंतर गिरीधर मागच्या 3 व्लॉगमध्ये एकाच दिवशी जे 1 डे 3 फोर्ट्स होते त्यामध्ये गिरीधर आपल्यासोबत होता. आणि तेव्हा गिरी बोलला होता की मी पुढे पण जॉईन होतो आहे. तर गिरी जॉईन झाला आहे आपल्याला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. वाटेतमध्ये 2 गावकरी भेटले होते. त्यांना विचारलं किती किलोमीटर असेल, त्यांनी 2 किलोमीटर सांगितलं. बट आता रस्ता असा आहे की किलोमीटर कधी संपतात तेच कळत नाही पहिली गोष्ट. पण आता आमच्या जी डावी बाजू आहे ना, इकडे थोडेफार लाईट दिसत आहे. आता इथनं नाही दिसत आहे, परंतु जेव्हा मागे होतं तेव्हा तिथनं लाईट दिसत होते. तर म्हणजे आपण जवळपास गावाच्या जवळ पोचलो आहे. दिसत असेल माहीत नाही, परंतु आपण आता या रोडनी जर पुढे आलो तर इथे दगडी बांधकाम आहे आणि त्याच्या शेजारा गणपती आणि मारुतीचं मंदिर आहे. या मंदिरात आपण सकाळच्या वेळी जाऊयात, परंतु आता जाताना वाटेत लागलं आहे म्हणून तुम्हाला दाखवतोय फक्त. चल. इथे आम्ही टेंट लावला आहे आणि या त्या काकांच्या रूम्स आहेत ज्या तुम्हाला भेटतात भाड्याने. या रूम्समध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. काकांनी मस्तपैकी खाली चादर टाकली, अंगावर चादर घेण्यासाठी दिली आणि 3 लोक आरामात झोपू शकतात अशी व्यवस्था केली आहे. फक्त तू गौरव सरांचं म्हणणं आहे, काय झाडी, काय डोंगर, काय ते हॉटेल. अरे हा, ते एक महत्वाचं सांगायचं राहिलं. उपमा कसा होता? उपमा एकदम ओके मध्ये होता. आम्हाला इथे यायला थोडासा उशीर झाला, थोडासा म्हणजे खूप झाला. आम्ही इथे ऑलमोस्ट 11 वाजता पोचलो. तरी देखील हॉटेल अतुलचे जे काही मालक आहेत त्यांनी आमच्यासाठी थोडीशी सोय केली, टेंट लावून दिला. बाकी गावकऱ्यांनी तर जवळपास नाहीच बोललं टेंटला, त्यांनी टेंट देखील लावून दिला. त्यानंतर जेवणाची व्यवस्था होऊ शकत नव्हती, परंतु त्यांनी नाश्त्यासाठी त्यांच्या पत्नीने एक उपमा, तिघांसाठी उपमा बनवून दिला. त्यात गिरी सरांना इतका आवडला, गिरी सरांनी डबल पण घेतला. बरोबर का गिरी सर? ठरवलं होतं की पिठलं भाकरी खाऊया. गौरव सरांनी त्यासाठी आल्यापासून बोलत होते, जसं गाडीत पुण्यातून निघालो आम्ही की पण फक्त पिठलं भाकरीच खाऊया. पण काय आता ठीक, पण तू नाही तर कोई और ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही उपमा खाल्ला. बघा सरांनी किती भारी उपमाला उपमा दिली. आता कॅबमध्ये जाऊयात, झोपूयात आणि तुम्हाला डायरेक्टली उद्या सकाळी पहिला किल्ला जो बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्याचाच व्हिडिओ दाखवतो. उठलोय आता आम्ही. सकाळी किती वाजलेत गौरव सर? जरा एकदा ऑफ टाईम दाखवा. सकाळचे 5:15 झालेत. ओके, 5:16 झालेत आणि खरी जागत वाऱ्यामुळे आली. सकाळी सकाळी खूप जास्त थंडी वाजते. रात्री आपण जसं म्हणत होतो की थंडी नाही आहे, परंतु सकाळच्या वेळी खूप जास्त थंडी वाजते. त्यामुळे बरं केलं आपण टेंट आतमध्ये लावला. टेंट जर बाहेरच्या बाजूला असतं तर खूपच जास्त गार वाजलं असतं. सुप्रभात मंडळी, आपण आता आजच्या ट्रेकला सुरुवात करतोय. म्हणजे आपण आता पहिले जाणार आहोत भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत. भैरवनाथाच्या मंदिरापासून आपल्याला श्रीवर्धनला जायचं आहे आणि त्यानंतर मनोरंजन आपण करणार आहोत. गिरीसरांनी जास्त उशीर केला आपल्याला निघायला, त्यामुळे आपला काय विषय. तर आता चला, जवळपास उजाडलं आहे. तुम्हाला दाखवलं होतं 5 वाजताचा शॉट, त्यानंतर आता 6:15-16 झालेत. तर मग आता चला
तुम्हाला डायरेक्टली भैरवनाथाच्या मंदिरापाशी भेटतो, किंवा वाटेमध्ये एक गुहेतलं पाण्याचं टाकं लागतं ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण आता गडाच्या मुख्य ट्रेकिंगला सुरुवात करतोय. सध्या पोहोचलो आहोत श्री भैरवनाथाच्या मंदिरासमोर. मंदिरासमोर दीपमाळ वगैरे गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या डाव्या बाजूला समोर जे दिसतंय ते भैरवनाथाचं मंदिर. 26 एप्रिल 1909 रोजी जो राजमाची किल्ला आहे तो सरकारने एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. आपण जशा प्रकारचा बोर्ड दौलतमंगल किल्ल्यावरती बघितला होता, सेम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा तो सूचना फलक आहे, तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. पुढे आपण आता श्रीवर्धन किल्ल्याकडे चाललो आहोत. आपण आता श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आहोत. प्रवेशद्वाराचा बुरुज तुम्हाला दिसतोय आणि ही पूर्ण तटबंदी. जरा गोमुखी द्वाररचना या देखील बालेकिल्ल्यावर आपल्याला बघायला मिळते. हा जो समोर आहे त्या बुरुजाच्या आत दरवाजा दडलेला आहे. आता कुठे दडला आहे तुम्हाला दरवाजा दिसेल बघा. या दरवाजाच्या कमानी आहेत, बाजूच्या भिंती उभ्या आहेत. जी मेन कमान आहे ती पडली. आता आपण जर आतमध्ये आलो थोडंसं तर इथे तुम्हाला दरवाजाचा जो मागचा अडसर आहे त्याच्यासाठी जागा दिसत आहे. दोन्ही बाजूंनी बघू शकता. इथून जर पुढे गेलो तर या बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला जी रचना आहे ती पारेकरांच्या देवड्यांची. पुढे आल्यानंतर आपल्याला वाटेमध्ये पाण्याची टाकी लागतात. खोदीव टाकी आहे तिथे तुम्ही बघू शकता. गडावरती जे हत्ती तलाव आहे, हत्ती टाक आहे, त्याच्या बाजूला तुम्हाला एक लाट दिसेल, लोखंडी पोल दिसेल. त्याच प्रकारचा एक पोल इथे देखील तुम्हाला बघायला मिळतो. हा अनेक दिवस या टाक्यांमध्ये पडलेला होता, परंतु आता दुर्ग संवर्धन संस्थांनी त्याला बाहेर काढलं आहे. आता आपण गुहा शेजारी आलो आहे. आता याला गुफा म्हणाल, धान्याचं कोठार देखील म्हटलं जातं. त्याची रचना तुम्ही बघू शकता. अगदी सुबक अशा प्रकारे कोरीवकाम इथे केलेलं आहे. इथनं पुढे ही एक खोली आहे समोर जी दिसते तुम्हाला. त्यानंतर डाव्या बाजूला एक खोली आहे आणि सिमिलरली उजव्या बाजूला एक, म्हणजे इथे एकूण 3 खोल्या आहे या गुफेमध्ये. याच्या इतकं सुंदर दृश्य कुठलंच असू शकत नाही आयुष्यात. त्यासाठी केला होता 8 तास. परंतु वारं जर बघितलं, घरातला वारा आहे, खालचा वारा. बघा आवाज कसा येतोय वाऱ्याचा. हे एवढे अथक परिश्रम असतात. ट्रायपॉड आहे, त्यानंतर पाण्याची बाटली आहे, आणि फक्त कशासाठी तर या फोटोजसाठी आणि हे गड किल्ले फिरण्यासाठी. बॉय थांबा, गिरी सरांनी फोटो दाखवत आहे. सर जरा असा इकडे पण क्वालिटी क्वालिटी सॅमसंग गॅलेक्सीची क्वालिटी आहे. आता आपण गडाच्या पूर्व बुरुजापाशी आलो आहोत. सूर्योदय तुम्हाला दिसतोय. या बाजूला हा बुरुज. हा बुरुजाची रचना बघितली तर हा चिलखती बुरुज आहे. तुम्हाला ही जी वाढ दिसते, दरवाजा दिसतोय, हा गडाच्या खालच्या बुरुजाकडे, म्हणजे चिलखती बुरुजाला जो सपोर्टिव्ह बुरुज असतो तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातो. आणि ही जी तटबंदी आहे ती गडाला, श्रीवर्धन किल्ल्याला संरक्षित करत पुढेपर्यंत जाते. आपण गडाच्या आता सर्वोच्च भागावरती आलो आहे. टॉपले तर समोर तुम्हाला ध्वजस्तंभ दिसतोय. पाण्याच्या टाक्याच्या जवळून आपण आलो आहे. माझ्या डाव्या बाजूला जे दिसतंय ते वाड्याचे अवशेष, चौथरा म्हणू शकतो, तो चौथरा आहे. आपण आता श्रीवर्धन किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर जिथे ध्वजस्तंभ आहे तिथे उभे आहोत. इथून आपल्याला समोर श्रीवर्धन किल्ल्यावर असलेलं एक पाण्याचं टाकं दिसतंय. तिथपर्यंत जाण्यासाठी वाटतं आता मला दिसत नाही कुठून आहे. आणि त्याच्या पलीकडे तो बुरुज. आपण त्या बुरुजापर्यंत जाणार आहोत मुख्य दरवाजापासून. आता ज्यावेळेस तुम्ही श्रीवर्धन किल्ल्यावरती उभे असाल त्यावेळेस तुम्हाला समोर मनोरंजनची पूर्णपणे जी तटबंदी आहे, पूर्ण किल्ल्याला जी तटबंदी घातली त्याचे बुरुज आहेत, ते दोनही तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने दिसतात. त्यानंतर मनोरंजन किल्ल्याचा वरचा भाग देखील आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बघू शकतो. श्रीवर्धनवरती असल्यानंतर तुम्हाला मनोरंजन किल्ल्याच्या पोटाशी असलेली, मनोरंजन बालेकिल्ल्याच्या पोटाशी असलेली एक गुहा दिसते बघा.
आपण त्या ठिकाणी देखील जाण्याचा प्रयत्न करूया. ते बघा इथे जी दिसते ती गुफा आहे. गुफाचं दृश्य टाकं असावं कदाचित. इथं पण एक गुफा आहे, त्याला दरवाजा एवढाच आहे, 3 फूट लांब आहे, उंचीला एवढाच आहे, पण खाली खूप मोठं आहे. माहिती कुठे आहे ते? ह्याच्या जमीच्या खाली जाता येत नाही. येतं जाता थोडं अवघड आहे, ते कळून पण येत नाही. तर म्हणजे माझा असा अंदाज आहे का तो नक्की धान्याचा साठाच पहिला तिथं ठेवत असेल. हौद असता तर ते पूर्ण बट कुठे येतो एक्झॅक्टली आता? इथंच आहे, आपण जे आता उभं इथच्या खाली येतो आता त्याला जाण्यासाठी रस्ता तिकडं नाही, पण तिथं लोक जात नाही, एवढं माहित नाही लोकांना. Okay. मी सांगतो लोक आली ते का त्यांना असं असं आहे इथं. म्हणजे खालून म्हणजे कुठून म्हणतात? इथून बाहेर पडायचं? हा, बाहेर मंदिर लागलं ना भैरवनाथचं, हा त्या बाजूला गेले. तुम्हाला नाही दिसत, तुम्हाला इथनं वरनं म्हटलं तर मी जाऊ शकतो आता कुठे इथे. हा हा. म्हणजे पूर्ण हा कसा कॉर्नर असा कॉर्नर त्याच्यातच कोरलेले आहे. म्हणजे आता आम्हाला जसं याच्यावरती मनोरंजनची जी गुहा दिसते छोटीशी कोपऱ्यात, तशा प्रकारे खाली पण आहे याच्या पण. मग तिकडून दिसत असेल ती थोडीफार? नाही दिसत, नाही दिसत. पूर्ण असा कॉर्नर केलाय आणि त्याला दरवाजा एवढाच, ही खिडकी दिसते ना एवढा दरवाजा आहे. ओके. आपण आता श्रीवर्धनचा जो सगळ्यात उंचावरचा ध्वजस्तंभाचा भाग आहे तो करून खाली आलोय. मुख्य ध्वजात आल्यानंतर या बाजूला काकांचं एक हॉटेल दिसतंय जिथे आम्ही आता लिंबू सरबत घेतलंय. आता इथून थोडंसं वर जाणार, डाव्या बाजूने आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला तो जो मला वरतून जो बुरुज दाखवला होता तिकडे चाललोय. आपण त्या वाटेने पुढे आल्यानंतर वाट थोडीशी अवघड, थोडीशी म्हणजे भरपूर अवघड आहे. तुम्ही हे बघू शकतात, अंगाला हे चिटकतंय सगळं. सगळं गिरी सरांचं पण राडा झालाय बघा. आता मी थोडंसं पुढे त्यामुळे मला जास्त लागतंय. गौरव सर तेवढे सेफली चाललेत आपले, थोडंफार नॉर्मली चिटकतंय त्यांना फक्त. तर हे पाण्याचं टाकं अनेक लोकांनी बघितलेलं नसेल. या वाटेवरती मला तर वाटतं कोणी येत नाही शक्यतो. आणि इथून पुढे आपण आता बुरुजाकडे चाललोय. येस येस येस. कसं वाटतंय गिरी सर? एकदम मस्त सर. हा आम्ही कुठल्या व्लॉग मध्ये हे सगळं चित्र बघायला नव्हतो, आता बघतोय. मस्त जरा आहे. इकडे का लोक येत नाही ते पण आम्हाला समजलं. अरे पण लोक जर आले ना तर हे असं चिटकणार नाही बॉडीला, एवढं त्रास नाही होणार. पण लोकांना आता आपण दाखवून देऊ की सगळी येऊन दे तिकडं. इकडे आले पाहिजे, नेक्स्ट टाइम त्यांना ही गोष्ट बघितली पाहिजे. इथे एक टाक्यासारखी काहीतरी रचना केलेली आहे, चौकोनी आकाराचं दिसतंय. माहित नाही काय आहे. त्याच्या शेजारी पण आहे, असे 3 आहेत एका शेजारी एक. हे काय आहे हे तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हाला तर त्याची काही आयडिया नाही आहे. ते बघून पण काय समजत नाही. आता आपण बुरुजापाशी आलोय. आम्ही देखील पहिल्यांदा या बुरुजावर येतोय. आणि आणखी एक गोष्ट बघा, या बाजूने एक दरवाजा आहे जाण्यासाठी आणि या बाजूने देखील आहे. त्या बुरुजाला तसा एकच दरवाजा होता, तर या बुरुजाला 2 दरवाजे मला दिसत आहे खाली उतरण्यासाठी, खालच्या बुरुजात उतरण्यासाठी. पण आता दुहेरी तटबंदीच्या मधून चाललोय. माझ्या उजव्या बाजूला कातळाचा कडा आहे, डाव्या बाजूला तटबंदी आहे, शिबंदी आहे. आणि बघा हे काहीतरी अनोखं आहे, या किल्ल्याचं वेगळेपण आहे. बघू शकता हा बुरुज. आणि गौरव सरांनी सांगितलं की हा जो दरवाजा आहे इकडच्या बाजूचा हा बंद आहे. आपण जरा अनोख्या भागात आलोय, जो अपरिचित भाग बोलू शकता तुम्ही, श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा. तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण इथून सरळ आल्या त्या मार्गाने परत जाणार, मुख्य दरवाजात जाणार. मुख्य दरवाजातून खाली उतरून भैरवनाथाचं मंदिर आहे तिथपर्यंत जाणार. भैरवनाथाच्या मंदिरापासून मागच्या बाजूने जो रस्ता जातो त्याने आपण जाणार आहोत मनोरंजन किल्ल्याकडे. तर आता आपण डायरेक्टली भैरवनाथाच्या मंदिरापाशीच भेटूयात. भैरवनाथाच्या मंदिरापासून आता आपण ही जी वाट दिसते या वाटेने वर मनोरंजन किल्ल्याकडे चाललो आहोत. सह्याद्रीमध्ये जेव्हा आपण फिरत असतो ना तर नीरव शांतता तर असते, पण हा आवाज, भैरवनाथ मंदिरापासून एक 10 ते 15 मिनिटाच्या चढाईनंतर आपण मनोरंजन बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. हे प्रवेशद्वार देखील गोमुखी रचनेतलं आहे. अतिशय सुबक अशा बांधकाम शैलीतलं हे प्रवेशद्वार. वरच्या बाजूला नक्षीकाम तुम्हाला दिसतंय, बाकी जास्त काही गोष्टी इथे नाही आहेत. आता आपण जसं प्रवेशद्वारातून आतमध्ये जातोय, माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या देवड्या देखील तुम्ही बघू शकता. भरपूर प्रमाणात याची रचना श्रीवर्धन किल्ल्यासारखीच आहे. कदाचित श्रीवर्धनचं प्रवेशद्वार देखील काही अशाच प्रकारचं असावं.
श्रीवर्धनवरून आपल्याला जो मनोरंजन किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज जो दिसत होता, त्या बुरुजावरती आता आपण उभे आहोत. दरवाजातून लगेच वर आल्यानंतर डाव्या बाजूने तुम्ही या बुरुजावर येऊ शकता. हा दरवाजा आहे, इथून डाव्या बाजूने बुरुजापर्यंत. इथून तुम्हाला आता श्रीवर्धन किल्ला पूर्ण बघायला मिळतो. त्याची तटबंदी दिसते बघा. मुख्य प्रवेशद्वारापासली तटबंदी वेगळी आहे. आपण त्या चिलखती बुरुजाकडे गेलो होतो, त्याची तटबंदी वेगळी आहे. तिथपर्यंतच आहे ती, कारण पुढे सरळसोट कडा आहे, त्यामुळे तटबंदी बांधलेली नाही आहे. मुख्य जो उंच भाग आहे बालेकिल्ल्यातला मुख्य भाग, तो वरती तुम्हाला दिसतोय. आणि जो डाव्या बाजूला दिसतोय त्या बुरुजापर्यंत आपण जाऊन आलोय, तो देखील चिलखती बुरुज आहे. वास्तूंच्या अवशेषांच्या अगदी समोरच पाण्याचे 2 टाके दिसतात. मनोरंजन बालेकिल्ल्यावर आल्यानंतर ही सुंदर अशी इमारत दिसते बघा. गडावरील चांगल्या इमारतींपैकी ही एक आहे. तर आपण आता भैरवनाथाचं दर्शन घेतलंय आणि आपला ट्रेक आता इथेच संपतोय. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूयात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही रिस्पॉन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला म्हणजेच निखिल मस्के व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जय